सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराळ. समाजात न्यायासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एका पीडित महिलेचा विश्वासघात केल्याची धक्कादायक घटना चाकण परिसरात समोर आली आहे. कंपनीत काम करताना मानसिक त्रास सहन करणाऱ्या 38 वर्षाच्या महिलेला न्याय मिळवून देण्याचे आणि त्रासातून मुक्त होण्याचे खोटे आश्वासन देऊन 2 महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून 70,000 रुपयांची फसवणूक केली. इतकंच नव्हे तर या महिलेला 2 दिवस बेकायदेशीर पद्धतीने ठेवून जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तक्रारदार महिला एका कंपनीत काम करत होत्या आणि तिथे मानसिक त्रासामुळे त्यांची अवस्था गंभीर होती. या त्रासातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी चाकण भागातील 2 महिला सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. सुरुवातीला कार्यकर्त्यांनी महिलेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि टप्प्याटप्प्याने 70,000 रुपये घेण्यास सुरुवात केली. मात्र काही काळाने या कार्यकर्त्यांनी काम करण्याऐवजी पीडित महिलेवर दबाव टाकणे सुरू केले, तसेच तक्रार मागे घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात मोठी चिंता निर्माण केली असून स्थानिक रहिवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. पोलिसांनीही त्वरित या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयित महिला कार्यकर्त्यांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेतून समाजातील विश्वासार्ह समजल्या जाणाऱ्या व्यक्तींचाही चुकीच्या हेतूने फायदा घेऊ शकतात हे स्पष्ट होते. तक्रारदार महिलेस सुरक्षेची हमी देण्यात आली असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील गंभीर घटना टाळता येऊ शकतात. स्थानिक नागरिकांनीही अशा परिस्थितीत त्वरित पोलीस संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.